मध्ये स्ट्रायकर जोडी एका बाजूला अमित वाडकर, दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर. निघाला यॉर्कर किंग शरद कोंडाळकर. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा बॉल, अतिरिक्त उसळी या बॉलने प्राप्त केली. एक धाव धावून काढली. पंचांचा इशारा काय येणार या बॉलवरती घडलंय काय? यस, हा व्हाईट बॉल आहे. एक धाव, अशा 2 धावा अंकित होतील. तर नक्कीच या मॅच साठी संतोषजी चोरगे आमच्या समवेत जुळतील. व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज या मॅच साठी आमच्या समवेत असेल. ज्या प्रकारे जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे अमित वाडकर, जयराज वाडकर, या जोडीवरती खूप काही निर्भर आहे. परंतु बॉलिंग मार्कवरती ज्या प्रकारे आपण शरदला पाहतोय, ही जी ओव्हर आहे या ओव्हर मध्ये खूप काही निर्भर आहे. येस सर, नक्कीच सर. आपण मैदानामध्ये पाहतो की खूप मोठे खेळाडू व्हेरिएशन चांगला आहे त्याच्याकडे. या अगोदरचा बॉल जर बघितला तर त्याने अतिरिक्त उसळी देणारा बॉल डिलिव्हर केला, परंतु तदनंतरचा बॉल त्याने अतिशय चांगलं पुनरागमन जयराज वाडकर विरुद्ध केलंय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. आणि ज्या प्रकारे अगोदरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग जयराजने केली आहे, परंतु लागोपाठच्या 2 बॉलवरती जयराजला फसवलंय. जयराजचं तंत्र एक अतिशय चांगलं तंत्र आहे बॅटिंगचं, परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे शरद कोंडाळकरचा खेळ उभारला, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आत्ताच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती आहे. नक्कीच नवी मुंबईमध्ये येऊन या खेळाडूने आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉल डिलिव्हर केले शरदने, त्याच्यामध्ये 3 बॉल याच प्रकारे फसवलंय जयराजला. आणि या अगोदरच्या मॅच मध्ये जयराजने याच रिझन मध्ये याच प्रकारच्या बॉलवरती पॉइंटचं रिझन असेल, डीप कव्हरचं रिझन असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरचं रिझन असेल, या रिझन मध्ये षटकार आणि चौकार खेळले. आणि त्या जोरावरती आसरे विरुद्ध बोरगाव या मॅच मध्ये त्याने विजय मिळवून दिला बोरगाव संघाला. परंतु आता मात्र शरदच्या बॉलिंग वरती फसतोय. नक्कीच मातब्बर संघासोबत विजय इथे मात्र पुन्हा एकदा मोठा खेळ. खूप मोठे आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करतोय बोरगाव संघ, म्हणजे सर्वाधिक मोठा स्कोर उभं करण्याचं मानस आणि प्रयत्न त्यांचं मैदानाच्या आतमध्ये असेल. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक येतोय. बिग वन स्ट्रोक आहे, याच्यावरती एक धाव अंकित होते. तिन्ही खेळाडू जर बघितले तर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे आहेत. एका बाजूला अमित, दुसऱ्या बाजूला जयराज. बॉलिंग मार्क वरती शरद बघितला तर धावफलकावरती आपण सगळ्या धावा लागल्या.
6 धावा धावफलकावरती लागल्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 6. म्हणजे कुठेतरी चांगलं षटक हाताळलंय या शरदने. हात खोलू दिले नाही, मोठं स्ट्रोक खेळू दिले नाहीत आणि याच जोरावरती की काय पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या शरद कोंडाळकरने. तर नक्कीच तर बॉलिंग मार्गवरती बापू कोंडाळकर आपल्याला बघायला मिळतात. आतापर्यंत कित्येक काळ क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगल्या ऍक्शन आणि ज्या प्रकारे आपण चर्चा करतो की बापू कोंडाळकर म्हटलं तर व्हेरिएशन आणि व्हेरिएशन म्हटलं तर बापू कोंडाळकर असं एक गणित आहे. या बॉलला स्ट्रायकिंग एंडला अमित वाडकर एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरचं. पाठीमागच्या मॅच मध्ये एक षटकार त्यांनी खेळला आणि तदनंतर त्यांनी विकेट दिली. परंतु या मॅच मध्ये मॅच आहे रेणावळी संघाविरुद्ध. मोठा मोठा स्कोर आम्हाला उभा करायचा आहे. तर आपल्यासोबत बसलेले आहेत गणित जमलेला आहे क्रिकेटच्या पटलावरती. चांगला स्ट्रोक खोलवर टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षक येईल फुटबॉल स्टाईलने अडवला हा बॉल. परंतु एक चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी क्रिकेटमध्ये आपलं सातत्य ठेवलेलं आहे. जोपासून क्रिकेटमध्ये सुरुवात केली तोपर्यंत आतापर्यंतचा काळ जर आपण पाहिला तर अतिशय चांगली बॉलिंग. कुठल्या एका दुसऱ्या स्पर्धा जर सोडल्या त्याच्यामध्ये नक्कीच मार पडलाय, परंतु तदनंतरच्या अनेक स्पर्धा जर तुम्ही बघितल्या तर बापू कोंडळकर यांनी आपला फॉर्म चांगला ठेवलाय. धावफलकावरती आपण जाऊया. 10 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल डिलिव्हर करावा लागेल आणि या 5 बॉल मध्ये बापू कोंडळकर यांनी फक्त आणि फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. तर शेवटचा चेंडू बापू अमित तसंच
या बॉलला अतिशय चांगला स्ट्रोक खेळलाय जयराजने. मी म्हणेन पाठीमागच्या मॅच मध्ये या साहीने मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मिळवलं होतं. अतिशय चांगली बॉलिंग. ज्यावेळेस आकुश संघाला 6 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या होत्या, त्या शेवटच्या ओव्हरमध्ये या साहीने अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यालाच बॉलिंग मार्कवरती बोलवलाय. आता मात्र समोर एका बाजूला उदयनमुख खेळाडू, एका बाजूला प्रगल्भ असा अनुभव अमित वाडकर, दुसऱ्या बाजूला एक उदयनमुख खेळाडू रेनोवे संघाचा आहे साही. तसेच विलासजी चोरगे यांच्या चांबेगावचे सुपुत्र विलास चोरगे. तर जाऊयात सामन्याकडे. साईश एक अल्प वयामध्ये चांगले काम परंतु नक्कीच त्याला षटकार लागलेत खरे, परंतु या मॅच मधून मी म्हणेन त्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण समोर अमित वाडकर सारखा एक चांगला सुपर डुपर स्टार फलंदाज आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही गोलंदाजी करताय. म्हणजे चांगले बॉल तर तुम्ही टाकताय, परंतु चांगल्याही बॉलला चांगले फटके पडतायत. त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. प्रेशर आहे. या ओव्हर मध्ये 3 ब्लास्ट अमित वाडकर यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. नक्कीच थोडासा प्रेशर आहे. उदयनमुख खेळाडू आहे साईश, परंतु ज्या काही चुका होतात माणूस शिकतो. आणि जोपर्यंत आपण एखाद्या मोठ्या बॅट्समनला बॉलिंग करत नाही तोपर्यंत ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला सुधारवता येत नाहीत. परंतु या मॅच मधून बरंचसं काही शिकणार आहे साईश. फटके जरूर लागले, परंतु मी त्याचं कौतुक करेन, कारण तो बॉलिंग करतो अमित वाडकर विरुद्ध. त्याने चांगले बॉल डिलिव्हर केलेत, त्याला चांगले षटकारी लागलेत, हे तितकंच खरं आहे. आतापर्यंत आपण जाऊया 37 धावफलक आहे. प्रेशर आहे, परंतु त्याने मागे सांगितलं की जे काय माझ्याकडे सर्वोत्तम आहे ते मी बॉलिंग करताना टाकणार आहे, आणि तोही या मॅच मध्ये टाकताना दिसतोय. परंतु जी बॅटची स्विंग आहे, जे टायमिंग आहे ते अमित वाडकर यांच्याकडे अप्रतिम आहे. आणि याचमुळे की काय जे थोडंसं टायमिंग मिळतंय त्याच्यामध्ये स्ट्रोक अटेंड अमित वाडकर करतायत. नक्कीच आपण इथे पाहतोय तिकडे बेचा चल
रणवीर सिंगने अतिशय चांगले केले, परंतु ज्यावेळी साईडचं षटक आलं आहे त्याच्यामध्ये अमित वाडकरने खेळलेले जे 4 षटकार आहेत ते आमूलाग्र बदल करून देणारे झाले स्कोअर बोर्ड मध्ये. म्हणजे विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये चालला आहे रणवीर संघाच्या माध्यमातून की षटक कुणाच्या खांद्यावरती द्यायचं, कारण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अमित वाडकर आहे तर दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर आहे. एक चांगली जोडी, एक आक्रमक जोडी आहे आणि आक्रमक जोडीला बॉलिंग करायचे आणि आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे या बोरगाव संघाला. हा प्लॅनिंगने ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे या शेवटच्या षटकाची. तर नक्कीच सलामी जोडी आम्हाला कमीत कमी धावा द्यायच्यात, विकेट मिळो अथवा न मिळो, परंतु आम्हाला शेवटच्या षटकामध्ये कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे बोरगाव संघाला. निघालाय सुधीर बॉलिंग मार्क वरतून अमित वाडकर यांच्यासाठी. या बॉलला स्विंग करून दिलं. अमित वाडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि का लेदर बॉल, का टेनिस बॉल, का रबर बॉल, क्रिकेटचा अनुभव माझ्या गाठीशी खूप मोठा आहे त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. नक्कीच आपल्याला क्रिकेट खेळायचं असेल अमित वाडकर
प्रयत्न मात्र चांगलं पुनरागमन केलंय. लागोपाठच्या बॉलवरती षटकार तुम्हाला बघायला मिळाले, परंतु 2 धावा या बॉलवरती अंकित केल्या की अमित वाडकर ज्या प्रकारे गोलंदाजांवरती तुटून पडला, सर्व मनसुबे त्यांचे उधळून लावले, ताकासूर लावू दिला नाही. धावफलकावरती जातो. प्रथम बॅटिंग करताना बनवल्यात सीकेएम बोरगाव संघाने 74 धावा धावफलकावरती. 75 धावांचं टार्गेट आहे रेणावळे संघासमोर. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 75 धावा. हे समीकरण आपण मांडतोय येणाऱ्या पुढील 4 षटकांसाठी. चला सीकेएम बोरगाव संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. तर या अगोदरच जी मॅच झाली होती BCC 11 जांभळी विपक्ष ब्लॅक कोब्रा कोसगाव, या मॅचचा हिरो ठरला होता चिंतामणी वीरेंद्र सेल. चिंतामणीला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान वितरण केला जाईल चिंतामणी याला. जी मॅच संपन्न झाली होती DCC 11 जांभळी विपक्ष ब्लॅक कोब्रा कोसगाव, या मॅचचा ठरला होता हिरो चिंतामणी. तर नक्कीच चिंता तर आपण तर मैदानाच्या आतमध्ये सीकेएम बोरगाव संघ दाखल होतोय. 75 धावांचा त्यांना बचाव करायचा आहे आणि या 75 धावांची चिरफाड करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर या नंतरची मॅच आपण घेतोय. तर या नंतरची मॅच आपण आपल्या समोर आहे
ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष वासोळे 11 असं टॉस आपण करतोय. दोन्ही संघांना एकाने विनंती करतोय की आपण टॉस साठी या. यानंतरची मॅच आपली आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष वासोळे 11. दुसऱ्या फेरीची ही मॅच असेल. आपण टॉस साठी या. दुसरी फेरी यानंतर आपण संपन्न करतोय. चला मॅच सुरू करा. 6व्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी दाखल झाली. एका बाजूला सुधीर तर दुसऱ्या बाजूला शरद. ही स्ट्रायकर जोडी दाखल मैदानाच्या आतमध्ये आणि या स्ट्रायकर जोडीला रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती दशरथ वाडकर एक वेगवान गोलंदाज वाई पश्चिम भागातला बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. एक चांगली प्रॅक्टिस रबर बॉल क्रिकेटचा आहे दशरथकडे. एका बाजूला शरद जर आपण पाहिलं शरदचाही चांगला फॉर्म आहे. चांगला प्रॅक्टिस शरदचाही आहे या रबर बॉल क्रिकेटचं. म्हणजे या मॅच मध्ये एक चांगला संघर्ष, एक चांगली टक्कर, एक चांगलं युद्ध तुमच्या आमच्या समोर आहे. स्ट्रायकिंग एंडला सुधीर सज्ज होईल. समोर बॉलिंग मार्क वरतून वाई पश्चिम भागातला वेगवान गोलंदाज निघालाय दशरथ वाडकर. पहिलाच बॉल वेग चांगला. या बॉलच्या पाठीमागे एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरतून येईल, फेक करेल. 2 धावा या बॉलवरती अंकित होतील. पहिल्याच बॉलवरती 2 धावा अंकित झाल्यात. या जोडीवरती खूप काही निर्भर आहे. कुठपर्यंत ही जोडी आपल्या संघाला घेऊन जाईल. सज्ज होते सुधीर. नजर रोखून धरली आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती येते. धाव फलकावरती 3 धावा असतील. 75 धावांचं टार्गेट समोर. आणि ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षणाची विवरणं जर पाहिली, फाईन लेग आहे, लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट आहे, कावू कॉर्नर आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग अप आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप पॉइंट आहे, बॅटची कडा. दशरथ स्वतः बॉलवरती धावत गेलाय. अमित वाडकर क्षेत्ररक्षकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत गेले. 1 धाव अंकित झाली. आता मात्र शरद कुंडळकर मैदानाच्या आतमध्ये. ही खूप मोठी विकेट असेल बोरगाव संघासाठी. आणि जोपर्यंत दशरथ बॉलिंग मार्क वरती आहे तोपर्यंत कशा प्रकारचा खेळ शरदचा असेल. कारण जोपर्यंत शरद कुंडळकर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत रेणावळे 11 संघ मोकळा श्वास घेणार आहे. कारण त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, करू शकतो. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. जयराज आणि समीर हे 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चेंडूचा पाठमोरा करतील. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील की काय. यस, इट इज 2 धावा पूर्ण झाल्या. पंचांनी दाद मात्र फेटाळली. ही खूप महत्वाची विकेट राहणार आहे. या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत. छोटीशी संधी, तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. या बॉलला अतिशय चांगला सन्मान येऊ दिला. तदनंतर हलक्या हाताने या बॉलला खेळून काढला. बॅकफुट डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेक केली जाईल. 2 धावा या बॉलवरती अंकित होतील. धावफलकावरती आम्ही जातो. धावा लागल्या. 8 धावा धावफलकावरती लागल्या. संपलं पहिलं ना शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. 8 धावा धावफलकावरती. 75 धावेंचं टार्गेट. त्याचं प्रत्युत्तर या 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 8 धावा कुठल्यात. परंतु येणारे 3 ओव्हर आहेत. कशा प्रकारचं प्लॅनिंग नियोजन आहे रेणावळे 11 संघाचं. कोणत्या गोलंदाजाविरुद्ध प्रहार चढवायचे. खोलवर टप्प्याचा हा बॉल. 1 धाव अंकित होतीये. शेवटचा बॉल त्याच्यावरती 1 धाव अंकित गेली. जमेची बाजू ही असेल की शरद कोंडळकर स्ट्राईक वरती असेल. परंतु ज्या प्रकारे नियोजन प्लॅनिंग जर आपण म्हटलं तर बोरगाव संघ ज्यावेळेस बॅटिंगसाठी होता त्यावेळेस शरद आणि बाप्पू कोंडळकर विरुद्ध त्यांनी चांगले स्ट्रोक खेळले नाही. सन्मान दिला चांगल्या चांगल्या बॉलला. 5 बॉल आहेत. पंच बॉल किती झाले. शेवटचा बॉल मला वाटते बाकी आहे.
पहिल्या बॉलवरती 2 धावा आहेत, तदनंतर दशरथने व्हाईट बॉल डिलिव्हर केलाय, त्यानंतर एक आहे, त्यानंतर 2, परत 2 धावेंचा एक शॉट आला, तदनंतर एका धावेचा एक शॉट आहे. अशा मिळून जर बघितल्या धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 9. शॉट म्हणजे शॉट केलेला शेवटचा बॉल असेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला सुधीर जाऊन पोहोचलाय. स्विंग अँड मिस, अतिशय चांगला वेगावरती स्वार होऊन निघालेला हा बॉलर नाव आहे दशरथ वाडकर. शेवटचा बॉल डॉट बॉल घेतलाय. एका ओव्हरचा खेळ संपलाय. जाऊन पोहोचलाय रेणावळे 11 संघ 75 या आकड्यावरती. इथून पुढे जबाबदारी असणार आहे खूप मोठी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती. 18 बॉल तुमच्याकडे, 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 66 रन्स. प्रति षटकामागे बनवाव्या लागतील 22 रन. ही सरासरी आहे प्रति षटका. गोलंदाजी मार्गवरती अमित वाडकर. गतीमध्ये परिवर्तन, या बॉलला पिक केलाय समीर आणि गणेश. हे 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पाठमोरा करतील. फेक केली जाईल. 2 धावा पूर्ण होतील. ही विकेट खूप महत्वाची आहे. आणि ज्या प्रकारे स्लोअर वन पहिलाच बॉल डिलिव्हर केला अमित वाडकर यांनी, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटची स्विंग अगोदर आली. बॉल हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला हा झेल पकडण्याचा, परंतु तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला आणि तदनंतर गॅदर केला, परंतु शरदने या बॉलवरती 2 धावा अंकित केल्या. अमित वाडकरचं एक चांगलं व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा हा बॉल 1 धाव मिळवून देतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ओव्हर पिच चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय अमित वाडकर यांनी. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. सुधीर बॅटिंग मार्कवरती दाखल होईल, परंतु आता मात्र हात खोलावेच लागतील. हीच ती वेळ आहे, कारण जी सरासरी हवी आहे प्रति षटकाच्या पाठीमागे ती कुठेतरी वाढते. या अगोदर षटक सुरू होण्या अगोदर आपण सरासरी बघितली तर 22 ची सरासरी हवी होती प्रति षटकाच्या पाठीमागे. स्विंग अँड मिस आहे. गतीमध्ये परिवर्तन, इथे मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल एकाला, आणि ते मात्र सुधीर विकेटचं सॅक्रिफाईस करतोय. परतावा लागेल. पहिला धक्का रेणावळे 11 संघाला लागलाय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी या मॅच मध्ये घेतोय शरद कुंडाळकर. बोलू नका पण चला, या ओव्हर नंतर आपण टॉस करतोय. टॉस आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष वासोळे 11. हा टॉस असेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभागमन झालंय, आदरणीय श्री महादेवजी पवार इंडियन आर्मी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. तर बॅटिंग मार्क वरती विलास दाखल झालाय क्रमांक 3 वरती. अक्रॉस द बॅट टायमिंग चांगला आहे. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली समीरने ही झेल सोडली आहे आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. येईल या बॉल वरती षटकार. 6 धावांसाठी हा बॉल सीमारेषा पार आहे. मोहर लागले 6 धावांची. कुठेतरी टायमिंग फसलं होतं, परंतु मी म्हणेन थोडस समीर चुकला आणि त्याच्यावरती मोबदला मिळालाय 6 धावांचा. तर माफ करा, 4 धावा आहेत. क्षमस्व असावं. या बॉलवरती 4 धावा अंकित केल्या जातील. धावफलकावरती आम्ही जातो. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. 16 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चला, वेळ घेऊ नका.
रिव्हर्स ट्राय करण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न फसलाय जरूर, परंतु एक धाव इथे मात्र अंकित होईल. दुसऱ्या धावेचा जोखीम घेतलाय आणि इथे मात्र यस शरद कोंडळकरला परतावं लागेल. आणि एक चांगलं क्रिकेट यष्टांच्या पाठीमागे अमित वाडकर यांचं पाहिलं आम्ही. एक चांगला अनुभव आज संघासाठी कामी येतोय. शरद कोंडळकरची विकेट हवी होती, ती रनआउटच्या माध्यमातून अमित वाडकर यांनी टिपली आहे. एक चांगला थ्रो आणि तदनंतर केलेलं रनआउट अमित वाडकर यांचं अतिशय चांगलं. नक्कीच खुश नाहीयेत ज्या प्रकारे शरद कोंडळकर माघारी परतला. थोडस बॅकफुट वरती संघ बघायला मिळतोय. रेणावळी संघ कुठेतरी 75 धावांचं टार्गेट आणि त्याचं प्रत्युत्तर देताना थोडंसं बॅकफुट वरती जाऊन पोहोचलाय, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येऊन पोहोचलाय. गौरव मैदानाच्या आतमध्ये ही जी जोडी होती विलास आणि गौरव, मला वाटते अगोदरच्या मॅच मध्ये स्ट्रायकिंगला आली होती, परंतु आज जबाबदारी आहे. संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून मार्ग काढण्याचं काम या दोन बॅट्समनकडे दिलंय. अक्रॉस बॅट पहिल्याच बॉल वरती डीप मिड विकेट रिजन मध्ये हा चेंडू जाऊन विसवलाय. जयराज वाडकर याच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवला. फलंदाज कोसळलाय गौरव. आल्या पावली माघारी धाडला या खेळाडूला. चला त्वरा करा, वेळ घेऊ नका. चला आपण टॉस करतोय. टॉस आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव विपक्ष वासोड 11. हा टॉस केला जाईल. टॉस ओपन करतोय या मॅचचा. टॉस आहे, दुसऱ्या फेरीची मॅच आहे आणि या ठिकाणी टॉस केला जाईल. खेळण्याचा प्रयत्न फसला. यस पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर या ठिकाणी टॉस केला जातोय वासोळे विपक्ष कुसगाव. वासोळे 11 टॉस जिंकला, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्विंग अँड मिस हा आणखी एक बॉल आपल्याला डॉट बॉल बघायला मिळतोय, जिथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या दोन बॅट्समन्स आहे, परंतु प्रयत्न फसलाय. धावफलकावरती मी जातो, धावा लागल्यात 18 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक रोहनचं प्रगतीपथावरती आहे. साहिलच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवतोय, फेक करतोय. खुंबूट टप्प्याचा हा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शैलेश बॉलवरती नक्कीच जातोय, तोपर्यंत फेक करेल. एकदम नक्कीच अंकित होते. चांगलं क्षेत्ररक्षण शैलेशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आणि ते मात्र काय घडलंय, पंचांनी हात उचललाय. विलासला परतावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून हा फलंदाज माघारी परतेल. कुठेतरी बॅकफुट वरती संघ आहे रेणावळी संघ. अजूनही 3 बॉल प्रगतीपथावरती असतील. इथून पुढे 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक 2 येतील, फेक करतील. आता मात्र येणारे बॉल 8. 55 धावांची गरज आहे रेणावळी 11 संघाला. 8 बॉल 55 धावांची गरज, जे टार्गेट आहे 75 धावांचं. त्याचं प्रत्युत्तर आतापर्यंत 20 धावा कुठल्यात रेणावळी 11 संघाने. यानंतरची मॅच आपल्या समोर आपण सातत्यपूर्व चर्चा करतोय. दुसऱ्या फेरीची मॅच
ब्लॅक कोब्रा कोसगाव विपक्ष वासोळ 11. वासोळ 11 संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. कावू कॉर्नर सीमारेषा तोडली या बॉलने. येतोय षटकार. पराभवातलं अंतर कमी करणारा हा स्ट्रोक आहे. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. मोहर लागली. तर आपण चर्चा करत होतो इंग्लिश काय काय बोलतो तू पंच काय बोलताय. आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. है ना तर मैदानामध्ये आपण पाहतोय पंकज वाडकर गोलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय एक अनुभव असलेला गोलंदाज. अनेक सामने खेळलेले आहेत या गोलंदाजाने आणि अनेक स्पर्धेमध्ये गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. पंकज वाडकर आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी करताना. आणि धावा मात्र इथे झालेल्या आहेत. टोटल 3 धावांचं योगदान या चेंडूवरती. 4 धावांचं योगदान. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बापू कोंडाकर मिस झालेला आहे. टायमिंग चुकलेला आहे. पॅडची कडा घेऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि मैदानामध्ये पाहतो क्षेत्ररक्षण करताना पडिक्कल आपण पाहतो मैदानामध्ये. येलो कलरची जर्सी सिकेम बोरगाव संघाकडून खेळतो. पडिक्कल अंडर 23चा खेळाडू लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो आपण मैदानामध्ये जयराज वाडकर सोबत. आणि इथे मात्र एक औपचारिकता या सामन्यामध्ये